नमस्कार मित्रांनो. सकाळी उठल्या उठल्या पेपर वाचायला भेटते काही विविध अपघात. एक तर सबस्टँडर्ड कामं किंवा चुकीचा विभाग, त्याच्यानंतर बस अपघात, आगी लागल्या, त्याच्यानंतर कुठं बलात्कार, कुठं प्रॉपर्टीवरून भावाभावाचे भांडणं, खून खराबा, कुठं शेतकरी आत्महत्या, कुठं अन्न भेसळ, कुठं काही सगळं माफिया. मग मला सांगा की स्वातंत्र्य मिळाल्यापासून आतापर्यंत आपण आपल्या कॉन्स्टिट्यूशनमधील जेवढे काही कायदे आहेत तंतोतंत पाळत गेलो का? अहो, नुसतं संविधान म्हणजे लोकांचा ग्रह झाला की जातीय फायदे सोयी सुविधा सवलती, तसं नाही. संविधान म्हणजे रोजचं जीवन जगण्यासाठी कॉन्स्टिट्यूशनने जे काही कायदे कानून बनवले, रूल बनवले, त्याचं तंतोतंत पालन ते जर केलं असतं तर एवढी आणागोंदी मारलेली नसती. अहो, संविधानाची जी तरतुदीची न पाळण्याची सवय आहे स्वातंत्र्य मिळाल्यापासूनच आहे, आत्ता कुठं आहे. पण काही मंडळी नुसतं संविधान करत आपली पोळी भाजून घ्यायचा प्रयत्न करतात. हे बरोबर नाही. संविधान जे स्वातंत्र्यापासून ज्या प्रकारे राबवण्यात आलं त्या प्रकारे आता राबवण्यात आहे आणि पुढेही ती स्थिती राहील. म्हणून विनाकारण बोंबा मारू नका. संविधान डोक्यामध्ये आहे. अहो, संविधान तेव्हा डोक्यामध्ये गेलेलं आहे. स्वातंत्र्य मिळाल्यापासून डोक्याचा प्रवास करत आहे. हा विचार का आणि करत करून असो जास्त बोललो असेल माफ करा. माझे रामदास खंडागळे. थँक्यू.